तो व्हिडिओ खूप शॉर्ट झाला, म्हणजे 3 मिनिटाचाच होता. आता आम्ही हा नवीन दुसरा व्हिडिओ पार्ट 2 3 मिनिटाचा केलाय, कारण की माझं जेवण काही झालं नाहीये. तर तुम्हाला दाखवते मी. हां, हे बघा आपल्या काचऱ्या आता अर्धवट शिजल्यात. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकूया. ठीक आहे, हे बघा मीठ, बस जास्त नाही, थोडंसंच मीठ टाकायचं. हे बघा आपण ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, जास्त नाही, जराशी टाकायची हळद. बघा बस एवढीच हळद टाकायची. हा आगरी मसाला आहे तो टाकूया, जास्त नाही, थोडासा टाकायचा आपण, की मिरची पावडर टाकणार आहे आपण. बस हे बघा ही मिरची पावडर आहे, नुसती मिरचीची पावडर आहे, ती टाकायची. अजून एक टाकूया, तिखट छान लागतात. बस आता एवढंच टाकूया. आता हे मिक्स करून घेऊया. हे बघा आपल्या काचऱ्या झाल्या आहेत. आता आपला कुकर पण बंद केलेला आहे, शिट्ट्या पण झाल्यात, 3 शिट्ट्या केल्यात मी फक्त. आता आपण ह्याला फोडणी देऊया, डाळीला फोडणी देऊया. ठीक आहे, चला आपण डाळीला तडका देऊया आता. ठीक आहे, डाळीला तडका द्यायला बघा राई, जिरे, थोडंसं आगरी मसाला, थोडासा मिरची पावडर आणि थोडीशी हळद, आणि कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता माझ्याकडे नाही आहे म्हणून कढीपत्ता नाही टाकत आहे मी, तुम्ही टाका, आणि कोथिंबीर. चला, आणि तेल, आणि लागलं तर मीठ. ठीक आहे, चला आपण पुढे बघूया. कढईमध्ये तेल टाकून घेऊया, बस 1च चम्मच. हे बघा तेल गरम झाले. आता ही कढीपत्ता आणि मोहरी आणि राई टाकूया आपण. मोहरी आणि राई सेमच आहे ना, राई आणि जिरा टाकूया आपण. चला हे तळतळलं. आता आपण हे मिरची, कांदा, लसूण, हळद, मसाला टाकूया. मस्त राईला फोडणी देऊया आपण. कुकर खोलला आहे, डाळ किती मस्त झाली बघा, एकदम टेस्टी. चला आपण हे टाकून घेऊया आपण तडक्यामध्ये. हे बघा तडका झालाय आपला, आपण ही डाळ टाकूया. हा काय भारी वाटतंय. हे बघा आपली डाळ बघा मस्त झाली आहे, एकदम तिखट झणझणीत डाळ. चला आपण याच्यात कोथिंबीर टाकून घेऊया. झाली आपली ही डाळ रेडी. आणि आपल्या ह्या काचऱ्यामध्ये पण आपण कोथिंबीर टाकूया. डाळ भात आणि ह्या बटाट्याच्या काचऱ्या म्हणजे